ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। श्री सद्गुरु महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। परम पूज्य श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज की जय। परम पूजनीय श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज, साधकांचे मायबाप, बालयोगी आणि भगवान विष्णूचे अवतार असलेले ज्ञानोबा यांचा श्री अमृतानुभव तथा अनुभवामृत नावाचा ग्रंथ आपण पाहत आहोत. या ग्रंथाचं आता हे 4थं प्रकरण समारोपाला चाललेलं आहे. या 4थ्या प्रकरणामध्ये विषय चाललेला आहे आत्मा आणि त्याचं ज्ञान. 4थ्या प्रकरणाचा विषय आहे अज्ञान ज्ञान भेद कथन. ज्ञान आणि अज्ञानाचा भेद ज्ञानोबांनी आतापर्यंत पुष्कळ जणांनी आणि खूप विवरण करून सांगितलेलं आहे. आता मुख्यतः जे प्रमुख स्थान आहे आपलं, जिथं पूर्ण शुद्ध स्वरूपाचं असं ज्ञान राहतं, असं जे आत्म तत्व आहे ते त्याला ब्रह्म म्हणतात. त्या ब्रह्माचं निरूपण ज्ञानोबा करून राहिले. हे ब्रह्म कसं आहे, तो आत्मा कसा आहे. आत्म्याचा अनुभव आम्हाला नसल्यामुळे ज्ञानोबा आम्हाला त्यांचा तो अनुभव सांगतायत की हा आत्मा कसा आहे. काल ज्ञानोबांनी खूप दृष्टांत देऊन आपल्याला सांगितलेले. कालचा एक दृष्टांत घेऊन आज पुढे जाऊया. कालच्या 36व्या ओळीमध्ये ज्ञानोबांनी दृष्टांत दिला होता की आत्मा कसा आहे, कसा राहतो, त्याचं स्वरूप काय आहे. 36वी ओळी अशी होती, का काळा राहे काळवखा, का काळा राहे काळवखा, तो आपणया ना आणिका, तो आपणया ना आणिका, न चोजवे तरी आशिका, न चोजवे तरी आशिका, हा मी बाणे, हा मी बाणे. ओवी काही समजणार नाही. ओवी दृष्टांताची ओवी आहे, सोपी आहे. ज्ञानोबा आपल्याला आत्म्याचं स्वरूप सांगणार आहे. तो आत्मा कसा आहे, दृष्टांत असा आहे, का काळा राही काळवखा. काळवखा म्हणजे काळ्या रंगाचा. कोण आहे काळा मनुष्य. एक काळ्या रंगाचा काळा कुंकळीत असलेला एक मनुष्य, तो आपल्या नाणीचा कुठे राहतो, तो अंधारात, काळवखा. अमावास्येची रात्र आहे. काल सांगितलं आपल्याला की अमावास्याची रात्र आहे, घनदाट काळोख पडलेला आहे आणि त्या घनदाट काळोखामध्ये खोली आहे आणि त्या खोलीमध्ये काळोख भरलेला आहे आणि त्या काळ्या खोलीमध्ये हा काळा मूग जाऊन बसलेला आहे. बघा आता तो स्वतः रंगाने काळा आहे आणि जिकडे तिकडे काळोख पसरलेला आहे.
अशा वेळेला तो माणूस कुणालाही दिसणार नाही. कोणी समजा पाहायला आलं त्याला, कुठे गेला वा, त्या खोलीमध्ये जर कोणी पाहायला आलं त्याला तर तो दिसेल का त्याला? नाही. तो इतरांना तर दिसणार नाही, पण त्यालाही तो स्वतः दिसणार नाही, कारण त्याचा रंगच काळा आहे. तो स्वतः का असून काळोखात बसलेला आहे. पण याचा अर्थ असा नाही की तो नाही तिथं त्या खोलीमध्ये. तो इतरांना आणि स्वतःला जरी दिसला नाही तरी असं म्हणता येणार नाही की तो मनुष्य तिथं नाहीच. तो आहे. तसा हा जो आत्मराज आहे आमच्या देहामध्ये, तो आत्मराज इतरांनाही जाणता येत नाही आणि तो स्वतःही स्वतःच जे स्वरूप आहे ते कोणाला सांगत नाही. म्हणजे तो आहे आणि नाही या दोन कल्पनांच्या पलीकडचा आहे. त्याला आहे म्हणावं तर कधी दिसत नाही आणि नाही म्हणावं तर त्याच्या सत्तेनं सगळं चाललेलं आहे, त्याच्याशिवाय कार्य नाही. म्हणजे तो आहे. तेव्हा आहे नाही हे दोन्ही शब्द त्याच्या बाबतीमध्ये मूळ ठरतात, परंतु त्याचं अस्तित्व असत. तो अखंड आहे. आता हा देह आहे तोपर्यंत तो आहेच, परंतु आपल्या अनेक देहांमध्ये तो राहत आलेला आहे. पुढील अनेक देहामध्ये तो राहतो. सगळीकडे राहतो. तो देहातच राहतो असं नव्हे, तर कणाकणामध्ये व्याप्त येतो. म्हणून हा जो आत्मराज आहे तो आत्मराज इतरांना पाहण्याचा विषय नाही, इतरांना ज्ञानाचा विषय नाही. त्यामुळे लोक त्याला नाहीच म्हणतात. मग नास्तिक लोक जे आहेत ते म्हणतात जर तुमचा तो आत्मा कुणालाही दिसत नाही, कुणाला पाहता येत नाही, कुणाला ज्ञानाचा विषय होत नाही, असा जो आत्मा आहे मग त्याला आहे तरी का म्हणायचं? म्हणून नास्तिक लोक नास्तिक बनले, ते आत्म्याला मानत नाही. ते म्हणतात आत्मा मित्मा काही नाही. तात्पर्य, तुम्ही आत्म्याला माना अगर मानू नका, त्याला आहे म्हणा अगर नाही म्हणा, परंतु त्याचं अस्तित्व कधीही नष्ट होणार नाही. ते अखंड राहणार आहे, तो नेहमी राहणार आहे. जसा तो काळा मनुष्य त्या काळोखामध्ये बसलेला आहे, तो जसा आहे त्या ठिकाणी, तो दिसला नाही इतरांना आणि स्वतःलाही तरी तो आहेच. त्याप्रमाणे तो आत्मा आपल्या देहामध्ये अखंड असतो. असं ज्ञानोबा आपल्याला आत्म्याचं स्वरूप सांगतायत. आज पुढची ओवी 37वी ओवी याची तो विषय थोडासा पुढे घेऊन ज्ञानोबा आणखी सांगतायत आपल्याला. तैसे असणे का नसणे, तैसे असणे का नसणे, हे काहीच माणूस वाणे, हे काहीच माणूस वाणे. नसोनी, हे काहीच माणूस वाणे, नसोनी असणे ठाये ठाऊ, ठाये ठाऊ. ज्ञानोबा सांगून झाले, हा आत्मराज मोठा विचित्र आहे. विषय आत्म्याचा चालला असल्यामुळे अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आपला सगळ्यांचा तो, कारण आपल्याला तो प्राप्त करायचाच आहे. आहेच तो प्राप्त असून अप्राप्त आहे. आपल्याला असून नसल्यासारखे आहे आपल्याला, कारण आपल्याला माहितीच नाही तो. म्हणून प्राप्ताची प्राप्ती आहे आपल्याला. आता
जगामध्ये इतर ज्या प्राप्ती करतो आपण, ज्या गोष्टी प्राप्त करतो त्या अप्राप्ताच्या प्राप्ती करतो. ज्या आपल्याला प्राप्त झालेल्या नाही गोष्टी त्या आपण प्राप्त करतो जगामध्ये. घरात आता साखर घेऊन येतो, आवड संपलं ते घेऊन येतो. म्हणजे जे नाही ते दुसरीकडून आणून आपण प्राप्त करतो. तसं आत्म्याचं नाही. आत्मा सदैव प्राप्त आहे, अखंड आहे. त्याची प्राप्ती आहे आम्हाला, परंतु तो प्राप्त असूनही अप्राप्त आहे. ही विचित्र गोष्ट आहे. असूनही तो आम्हाला दिसत नाही, कळत नाही, समजत नाही, भेटत नाही, म्हणून त्याला अप्राप्त म्हणतो. असा आत्मा कसा आहे. आता नामा पूजा मध्ये सांगतात, तैसे असणे का नसणे, हे काहीच माणूस माने, नसोनी असणे ठाई ठाऊ. यामध्ये दृष्टांत असा आहे, म्हणतात आपल्याला एखाद्या वेळेला आता असा आता अंधार पडायला लागला. अंधार पडायला लागल्यानंतर आपल्याला दुरून एखादा लाकडाचा बुंधा दिसतो किंवा एखादा खांबाचा तुकडा दिसतो उभा. आपल्याला दुरून काही कळत नाही. अंधारामध्ये असं वाटतं की कोणतरी माणूस उभा आहे. थोडासा अंधार पडलेला असल्यामुळे त्या अंधारामध्ये आपल्याला तो खांब आहे का लाकूड आहे का काय का दगड आहे काही कळत नाही. म्हणतात दिसतो तो माणसासारखा दिसतो, पण तो माणूस नाहीये. तो खांब आहे का लाकूड आहे का दगड आहे का माणूस आहे काहीच कळत नाही. असा आपल्याला मनामध्ये संशय येतो की हा माणूस आहे का, माणूस तर नसेल. असा आपल्याला मनामध्ये संशय येतो, कारण आपल्याला त्या उंडक्याचं त्या दगडाचं दर्शन स्पष्ट होत नाही. तसं आत्म्याचं ज्ञान आम्हाला होत नाही. आत्मस्वरूपाचं आम्हाला स्पष्ट असं चित्र दिसत नाही. त्यामुळे आम्हाला मनामध्ये लोकांच्या संशय येतात, मग तो आत्माच एक कशा होईल. तेव्हा आत्म्याच्या बाबतीमध्ये तो आहे किंवा नाही असे जे संशय येतात, या त्या संशयाच्याही पलीकडचा येतो. तू म्हटलं तर तो आहे, म्हटलं तर नाही आहेच्या पलीकडे आत्मा आहे असं ज्ञानाला समजाले. तुम्ही त्या दगडाला दगड समजा, लाकूड समजा, माणूस समजा, काही समजा, दिसतंय ना काहीतरी तुम्हाला तिथं, बस. तसा हा आत्मा तुम्हाला दिसो न दिसो, कसाही असो, पण आहे तो निश्चित आहे. तेव्हा असणाऱ्या आत्म्याबद्दल संशय घेऊ नका असं ज्ञानवास होऊन झाले. आहे तो, अखंड आहे, नित्य आहे. तेव्हा आत्म्याच्या अस्तित्वाबद्दल जे लोक संशय घेतात ते शून्यवादी असतात, ते नास्तिक असतात. ते म्हणतात आत्माच नाही, कुठलाला देव, कुठलाला ब्रह्मन, कुठलाला काही नाही. कारण त्यांना त्या आत्म्याचा, त्या ब्रह्माचा कधी ठाव ठिकाणा लागलेला नाही, लागणार नाही त्यांना. म्हणून ते नाकारतात, त्याला ब्रह्म नाहीच म्हणतात ते. परंतु जे आस्तिक लोक असतात, जे मानणारे लोक आहेत, ते म्हणतात तो दिसो ना दिसो, तो असो ना असो, पण तो अखंड असतोच. हा आमचा विश्वास आहे, ही आमची श्रद्धा आहे, आमचा भाव आहे.
आणि परमार्थामध्ये भाव प्रमुख असतो, लक्षात ठेवा. परमार्थामध्ये हा जो भाव आहे अस्तित्वाचा, हा जर एखाद्या माणसाचा तुटला तर तो नास्तिक होऊन जातो. म्हणून साधकांनी नेहमी दक्ष राहायला पाहिजे. आपण नास्तिक लोकांच्या मध्ये एका वेळा जातो आणि त्यांचे विचार ऐकतो. म्हणून नास्तिक लोकांच्या मतांमध्ये आपल्याला जर त्यांचे विचार आवडायला लागले तर आपल्याला आपला जो पूर्वीचा आस्तिकतेचा भाव होता, आत्मा आहे हा जो भाव होता आपला, तो ढिलावायला लागतो आणि काही वेळेला तो ढिला भाव निघून जातो आणि आपणही नास्तिक होऊन जातो त्यांच्यासारखे. म्हणून साधकांनी शक्यतो नास्तिक लोकांच्या मध्ये त्यांची जी विचारसरणी आहे ती ऐकू नये आणि आपल्या भावावर बळकट राहावं. आपला निश्चय असावा की आत्मा आहेच. आपल्या पुराण काळापासून सगळं ऋषींनी सांगत आलेले आहेत आणि त्यांचं म्हणणं कुठं कसं काय ठरायचं. म्हणून आत्मा अखंड असतो, नित्य असतो, सदा असतो हे आपल्याला सांगत आलेले आहेत आणि तो आहे. तेव्हा स्वे महिम्ने प्रतिष्ठितम असं शास्त्रातही सांगितलेलं आहे की तो आपल्या महिमेमध्ये प्रतिष्ठित आहे. तो आत्मा आपल्या स्वतःच्या स्थितीमध्ये अखंड विराजमान आहे. तो काही कुणासाठी आहे कुणासाठी नाही असं नाही. तो स्वतःच्या प्रतिष्ठेमध्ये, स्वतःच्या महिमेमध्ये, स्वतःच्या मोठेपणामध्ये अखंड रमलेला असतो तो आत्मा. असा जो आत्मराज आहे त्या आत्मराजाला आपल्या देहामध्ये आपण धारण केलेलं आहे आणि त्याचा प्रत्यंतर तो आपल्याला वारंवार कधी ना कधीतरी नव्या गोष्टीतून देतच असतो. तेव्हा अशा प्रकारे सिद्धांत असा आहे की आत्मा नाही असे म्हणणारे जे लोक असतील त्यांचा सिद्धांत हा त्यांच्या मताप्रमाणे त्यांनी बनवलेला आहे. त्याला आधार कुठेच नाही. आपल्या सिद्धांताला आपला आधार आहे आपल्या फार पूर्वकालापासून चालत आलेला, आपल्या वेदांतापासून वेदांतापासून आपल्या सगळ्या शास्त्री पुराणी ऋषी मुनी संतांनी आतापर्यंत जे सांगितलं ते खरं खोटं गेलो. म्हणून यावर आमचा विश्वास आहे आणि तो विश्वास आमचा ढळू देऊ नका असे ज्ञानोबा आपल्याला सांगतायत. आणखी एक पुढचा दृष्टांत देत आहेत. आता 38वी ओवी येते. या 38व्या ओळीमध्ये ज्ञानोबा आपल्याला सांगून राहिले निर्मळपणी आपुला आकाशाचा संचू विराला. निर्मळपणी आपुला आकाशाचा संचू विराला. तो स्वय असे पुरीला काही नाकी. तो स्वय असे पुरीला काही नाकी. ओवी समजत नाही. किती वेळ वाचत नाही. ओवीतले अक्षर सोपी आहे परंतु ज्ञानोबा जो दृष्टांत देतात त्या दृष्टांतामध्ये चमत्कार हा आहे की धनवांची भाषा 700-800 वर्षापूर्वीची जुनी भाषा आहे. भाषेचा जरी प्रश्न सोडला तरी सुद्धा तो आत्म्यासंबंधीचा दृष्टांत आहे. मोठ्या गहन विषयावरचा दृष्टांत साध्या गोष्टी नाही सांगते. त्यामुळे त्या दृष्टांताची भाषाही कळत नाही आणि लवकर ती ओवी समजत नाही. तशी ओवी फार सोपी आहे. पा काय म्हणतात देवा
निर्मळपणी आपुला आकाशाचा संचू विराला. आकाश, आकाश म्हणजे ही पोकळी, ज्याला आकाश म्हणतात बरं. आकाश आहे सगळं. ही जी आकाशाची पोकळी आहे, आकाश ज्याला म्हणतात, अवकाश ज्याला म्हणतात, हे कसं आहे त्यामुळे अतिशय निर्मळ आहे. बरोबर आहे. आता बघा ना, ही जी पोकळी इथं याच्यामध्ये काही दिसतं का तुम्हाला भरलेलं? ही पोकळी आहे ना, आकाश म्हणजे पोकळी, अवकाश. तर या अवकाशाच्या पोकळीमध्ये पूर्णतः शुद्ध असं स्वरूप त्या आकाशाचं असतं. निर्मळपणी आपला आकाशाचा संचू विराला. पण समजा या आकाशाच्या पोटामध्ये, या पोकळीमध्ये, पोकळच येते आधी, त्याच्यामध्ये त्याचा संच, त्याचे दुसरे जे घटक आहेत ते मिसळले त्याच्यामध्ये. तुम्ही बघा, आकाशाची आधी उत्पत्ती ब्रह्मापासून कशी झाली, मग तत्वापासून आकाश झाला, आकाशानंतर मग वायू झाला, वायू नंतर अग्नी झाला, अग्नीनंतर पाणी झालं, आणि पाणी झाल्यानंतर मग जमीन झाली, माती. अशा प्रकारे एकातून एक, एकातून एक, एकातून एक असे हे प्रगत होत गेले. आणि हे पंचमहाभूत आपल्याला दिसत आहे. जमीन दिसते, पाणी दिसतं, अग्नी दिसतो, वायू दिसतो, आकाश दिसतो. यांना मी पंचमहाभूत म्हणतो. आणि या सगळ्या पंचमहाभूतांनी एकत्र येऊन वेगळ्या प्रकारचे अनेक पदार्थ, वस्तू, प्राणी तयार केलेले. आपल्या देहामध्ये ती पंचमहाभूत आहेत. जमीन आहे, आपल्या देहामध्ये पाणी आहे, आपल्या देहामध्ये अग्नी आहे, वायू आहे, आकाश आहे. तेव्हा हे पाचही तत्व आपल्याही देहात आहे. असे प्रत्येक देहामध्ये आणि प्रत्येक ठिकाणी ते पसरलेले आहेत. आता ज्ञानोबा आपल्याला उदाहरणासाठी राहिले की हे जे आकाश आपल्याला दिसतं आज, तुम्ही आकाशामध्ये हे 5 दिसतं का आपल्याला आकाशात? काही दिसत नाही. ते निर्मळ दिसतं आपल्याला आकाश. पोकळ आहे ते. त्या पोकळ आकाशामध्ये तो वायू पण राहतो, तो अग्नी पण राहतो. अग्नी, वायू, पाणी आणि भूमी हे सगळे राहतात त्या आकाशाच्या पोकळीत राहतात सगळे. तरी सुद्धा ते आकाश मलिन होत नाही असं ज्ञानोबा म्हणतात. आहे आकाशामध्ये सगळे, आपण सुद्धा आकाशात राहतो बरं, लक्षात घ्या. आकाशाच्या पोकळीत आपण राहतो. आपल्यामध्ये पोकळी की नाही, ही जी पोकळी आहे त्याला आकाश म्हणतात. म्हणजे आपण सुद्धा आकाशातच राहतो. पक्षी फक्त आकाशात राहतात असं नव्हे, तर सगळे पदार्थ, प्राणी, पशु, पक्षी सगळे जेवढे कोणी आहेत ते आकाशामध्ये राहतात. आकाश हे सगळ्यांना धारण करतात. कारण ते पोकळ आहे, ते फार मोठे आहे. आणि पोकळ वस्तू मध्येच राहता येईल आपल्याला, भरी वस्तू मध्ये कशी काय राहता येईल आपल्याला? परंतु इतक्या गोष्टींना धारण करूनही पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, पृथ्वी, आप, तेज, वायू या चारांनाही धारण करून हे आकाश जे आहे ते निर्मळ दिसतं, आम्हाला स्वच्छ दिसतं. बघा तुम्ही, चारी पदार्थ त्याच्यामध्ये, चारी नाही का, ही पंचमहाभूत, चारी भूत त्याच्यामध्ये राहतात. 5वं आकाश आहे, तर ते आकाश सगळ्यांना धारण करून राहिलेले, सगळ्यांना आपल्या पोटामध्ये धरून ठेवले त्याने. आणि तरी सुद्धा ते स्वच्छ राहत, स्वच्छ दिसत. हा दृष्टांत आहे. निर्मळपणी आपुला
आकाशाचा संच विराला. आकाशाचा संच म्हणजे आकाशामध्ये असलेले ही बाकीचे 4 पंचमहाभूत, ती विराली म्हणजे राहिली, गेली. तो स्वय असे उडला काही ना काही. तेव्हा ज्ञानोबा आपल्याला असं सांगतात की त्या पंचमहाभूतांनी आकाशामध्ये राहूनही ते आकाश पूर्णपणे स्वच्छ राहतं. तसा जो हा आत्मा आपल्या देहामध्ये आहे, तो आत्मा, या आत्म्याच्या आजूबाजूला सगळा देह आपला देह कसा आहे, देह प्रत्येकाला माहिती आहे कसा आहे. देहामध्ये रक्त आहे, मांस आहे, हाड आहे, नाड्या आहेत, काय नाना प्रकार. या सगळ्यांमध्ये तो राहतो आणि सगळ्यांना धारण करतो. असा हा जो आत्मराज आहे, तो आत्मराज जसं ते आकाश स्वच्छ राहतं, तसं या देहामध्ये तो राहूनही तो अतिशय स्वच्छ राहतो, शुद्ध राहतो. त्याला देहाचा स्पर्श नाही, त्याला देहाचं एवढंस सुद्धा अंग नाही, देहाचं सुद्धा काही कुठे स्पर्श होत नाही त्याला. असा तो निर्मळ राहतो. तेव्हा ज्ञानोबा सांगतात, तो आकाशासारखा सर्वत्र सगळ्यांना घेऊन चालणारा, सामावून घेणारा जरी असला तरी स्वतः स्वच्छ निर्मळ राहतो. असा हा आत्मा आपल्या देहामध्ये असूनही अत्यंत निर्मळ आहे, हे ज्ञानोबांनी या 38व्या ओळीमध्ये सांगितलेले आहे. त्यानंतर 39वी ओळी आहे. 39वी ओळीमध्ये दृष्टांतच एक ना. 39वी ओळी अशी बघा आता. का अंगी की निर्मळपणी, का अंगी की निर्मळपणी हारपैया पोखरडी, हे आणिका वाचून पाणी सगळेची आहे. उभ्या करणारे अमृतावरून म्हणूनच कळत नाही. ओव्या किती जरी गरज असतात, सोप्या असतात त्या ओव्या आधी, परंतु एकतर आपल्याला ती जुनी भाषा आणि तो विषय, कठीण विषय जुन्या भाषेत ज्ञानोबा सांगतात, त्यामुळे तो फार अवघडून बसतो. बघा ना, आता या वास्तविक या ओळीमध्ये कुठलंही अक्षर कठीण नाहीये. ते सांगून राहिले, का अंगी की निर्मळपणी हारपलिया पोखरडी, हे आणिका वाचनी पाणी सगळीचे आहे. सांगण्याचं तत्व असं आहे ज्ञानोबांना. आता इथं आपल्याला पाणी असलेले जेवढे जेवढे डबके, तलाव, नद्या, समुद्र दिसत की नाही, पाहतो आपण, पाणी आहे. जिथं जिथं पाणी असतं वर जमिनीच्या, ते सगळे आम्ही आतापर्यंत पाहिलं. ते पाणी आटून जातं, काही दिसत. आता आटून गेले, आपली नदी पण आटून गेली, सगळं आटले, पाणी नाही आता तिथं. ज्ञानोबा म्हणतात, ते जे पाणी होतं ते पाणी सगळं गेलं निघून, आटून गेलं. ते आता जमिनीवरही कुठं पाणी दिसत नाही आता. पण जर एखाद्याला विहीर खणायची असली, ज्ञानोबांनी पोखरणी शब्द वापरलेला आहे. विहिरीला पोखरण, ते उकरतात ना, कोरतात ना, पोखरतात ना, म्हणून पोखरण शब्द वापरलेला आहे. तर जर एखादी विहीर आपण खणायला लागलो, तर खणता 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 कुठेतरी पाणी लागून जातात, कुठेतरी झरा लागून जातो.
ज्ञानोबा हे एवढ्यासाठी सांगून राहिले की हे जे पाणी असं झऱ्याचं किंवा नदीचं किंवा तलावाचं हे वरवर आपल्याला जमिनीच्या वर असल्यामुळे दिसतं, परंतु तेच पाणी जेव्हा त्या जमिनीमध्ये आटून जातं, खाली जातं, मग मात्र ते आपल्याला दिसत नाही आणि मग आपल्याला असं वाटतं की आता पाणी गेलं, पाणी संपलं. पाणी संपलं म्हणून आपण मग निराश होतो. परंतु जर आपण त्या ठिकाणी थोडासा खोदून पाहिलं, जिथं तलाव होता, जिथं नदी होती, जिथं काय सरोवर होतं, ती जागा जर आपण आणखी खोदून पाहिली तर आपल्याला खाली पाणी लागतं, पाणी दिसतं. म्हणजे ते जे वरचं पाणी होतं ते खाली जिरून गेले जमिनीमध्ये, जमिनीत राहतं ते पाणी. तेव्हा तो पाण्याचा जो निर्मळपणा, पाण्याचा जो आकार, पाण्याचा जो प्रकार, तो आपल्याला ती जमीन उकरल्यानंतर लागतो. वरचा जमिनीचा जो थर आहे त्यावर ते पाणी जिरून जातं जमिनीमधून, पण खाली गेल्यानंतर ते कुठेतरी साचतं आणि ते साचलेलं पाणी जर आपण उकरत गेलो की त्या ठिकाणी आपल्याला ते पाणी लागतं. आपण पुष्कळ पाहतो आता हे लोक विहिरी खोदतात. ज्ञानोबा आपल्याला यातून असं सांगू इच्छितात, हा आपला आत्माही असाच आहे. हा बाहेरचा आहेच आहे, सगळीकडे पसरलेला आहे, प्रत्येक ठिकाणी येतो. या आकाशामध्ये आहे, या पृथ्वीमध्ये आहे, या पाण्यामध्ये आहे, या हवेमध्ये आहे, या अग्नीमध्ये आहे, सगळीकडे आत्मा आहे. आत्मा नाही असं कुठं नाही. आत्मा म्हणजे ते ब्रह्म सगळीकडे येते. मग आपल्याला असं वाटतं गेलं बाबा, ते तर काही दिसत नाही, आता ब्रह्म तर काही दिसत नाही, आत्मा तर काही दिसत नाही. मग आपल्याला बाहेर दिसत नाही म्हणून आपण आपल्या देहाकडे येतो आणि मग देहामध्ये पाहतो. तर जो बाहेर आहे तोच आपल्या देहातही आहे. थोडासा शोध घ्यावा लागेल, थोडस आपल्या देहामध्ये आपल्याला जावं लागेल आणि हा देहाचा शोध घेणं म्हणजे साधना आहे, दुसरं काही. आपण ही जी साधना करतो या साधनेतूनच आपल्याला आत्म्याचा शोध लागतो. ती जी आत्मशक्ती कुंडलिनी आहे, ती कुंडलिनी आत्म्याची जागृत शक्ती आहे आणि ती ज्या वेळेला आपल्याला लाभते त्यावेळेला ती शक्ती बरोबर आपल्याला त्या आत्मस्थितीकडे घेऊन जाते. ज्ञानोबा आपल्याला या ठिकाणी आत्मा आपल्या देहात कुठे कसा सापडेल, जसं विहीर खणावं लागते आणि खोदत 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 नंतर मग पाणी लागतं. मग आपण म्हणतो लागलं बा पाणी, स्वच्छ पाणी लागलं आमच्या विहिरीला. त्याप्रमाणे या देहात, देहरूपी या डोंगरामध्ये म्हणा, टेकडीमध्ये म्हणा, काही नाव द्या देहाला, याच्यामध्ये शिरून आपण जर गेलो तर हळूहळू हळूहळू ती शक्ती आपल्याला बरोबर ज्या ठिकाणी तो आत्मराज राहतो त्या ठिकाणी घेऊन जाते आणि त्या आत्म्याचं दर्शन घडवते. हे बघ, हे ते ठिकाणी बघा. तेव्हा ती आत्म्याची शक्ती असल्यामुळे आत्मशक्ती त्या आत्म्याकडे ती आपल्याला न चुकताना बरोबर घेऊन जाते आणि मग ते निर्मळ पाणी जसं त्या विहिरीचं आपल्याला सापडलं म्हणजे समाधान वाटतं, त्याप्रमाणे या शक्तीने का आपल्याला त्या आत्मस्वरूपाकडे नेलं तर आपल्याला अतिशय आनंद होतो, समाधान वाटतं, असं ज्ञानोबा आपल्याला सांगून राहिले. तेव्हा पाणी व दिसत नसलं म्हणजे पाणी नाही असा अर्थ नाही.
पाणी हे खाली गेलेलं आहे आणि ते पृथ्वीमध्ये आहे हे आपल्याला खोदून पाहावं लागतं. जेव्हा वरून ते पाणी दिसणार नाही, त्याप्रमाणे आता ज्ञानोबा आपल्याला पुढच्या ओळी 40व्या ओळीमध्ये सांगून राहिले, आपणा भागू तैसे असणेची जे असे आहे नाही ऐसे सांडोनिया. ही जी ओळी आता ज्ञानोबांनी सांगितलेली, या ओळीमध्ये ते सांगतात त्याप्रमाणे जसं विहीर खणत खणत गेला असताना आपल्याला पाण्याचा झरा सापडतो आणि मग पाणी सापडल्यानंतर आपल्याला समाधान वाटतं, त्याप्रमाणे आत्मस्वरूपाच्या दृष्टीने पाहिलं असताना हा जो जगाचा आहे आणि नाहीपणा आहे तो जर आपण सोडून दिला तर अस्तित्व म्हणून पाण्याचं जे आहे जसं राहतं तसं आत्म्याचं अस्तित्व हे आपल्या देहामध्ये कायम आहे. तेव्हा आत्मा आहे आणि नाही या दोन्ही भावांना सोडून आपल्या देहामध्ये अखंड असतो. त्याचं वास्तव्य आपल्या देहामध्ये अखंड आहे. तेव्हा तो अस्थिरूप आहे, म्हणजे वास्तव्य करून आहे, हे ज्ञानोबांना आपल्या साधकांना सांगायचंय. आत्मा आपल्या देहात आहे, घाबरू नका, सापडेल एखाद्या दिवशी, आज नाही उद्या, पण साधना तर करा. तर त्या साधनेनेच तो सापडेल, असा अन्य मार्गाने तो दिसणारा नाही. तसं हे जे ब्रह्म किंवा आत्मा जो आहे त्याला तुम्ही आहे म्हणा, नाही म्हणा, काही म्हणा, पण तो अखंड तो असतो. तेव्हा नाही आहेपणाचा व्यवहार बाजूला टाकून आस्तिक्य बुद्धीने त्याच्याकडे जा आणि तो आपल्याला प्राप्त होतो. आत्मस्थिती प्राप्त होणे म्हणजेच आत्मज्ञान प्राप्त होणे. पुन्हा पुन्हा ज्ञानोबा आपल्याला हे सांगून आले की ज्ञान आणि आत्मा भिन्न नाही, ज्ञान वेगळं आणि आत्मा वेगळा असे दोन भाग नाही. ज्याला ज्ञान ज्ञान म्हणतात त्यालाच आत्माही म्हणतात, तेच ब्रह्मही आहे. ब्रह्म आणि ज्ञान एकच आहे, ब्रह्म आणि आत्मा एकच आहे. तेव्हा ब्रह्मज्ञान किंवा आत्मज्ञान असे जे शब्द आपण वापरतो त्या दोन शब्द जरी दोन असले तरी वस्तू एक आहे, असं ज्ञानोबा आपल्याला पुन्हा पुन्हा सांगून राहिलेले आहेत. तेव्हा या आत्म्याचं स्वरूप आपल्याला ज्ञानरूपाने प्राप्त होतं किंवा आत्मस्वरूपात प्राप्त होतं. आत्मा प्राप्त होणं म्हणजे त्याचं ज्ञान प्राप्त होणं, हे लक्षात घ्या. तेव्हा आता आहे नाहीपणाचा भाव सोडून द्या. लोक त्याला आहे म्हणतात, नाही म्हणतात, काही म्हणू द्या त्यांना, परंतु तो आत्मा आस्तिक्य बुद्धीने अखंड असतो. या भावामध्येच आपण राहिलं पाहिजे आणि त्या भावामध्ये राहिल्यानंतर आपली साधना आपल्याला बरोबर त्या ठिकाणी पोहोचते. त्याला आणखी पुढे दोन दृष्टांत ज्ञानोबा देऊन राहिलेले आहेत आणि ते दोन्ही दृष्टांत फार महत्वाचे येतात. आता हे प्रथम दोन संपायला आलेले आहे. ज्ञानोबा आता ह्या 41व्या ओळीमध्ये सांगून राहिले आणि ही 41वी ओळी म्हणजे आपली दररोजची अनुभवाची ओळी. आता हा जो दृष्टांत आहे हा आपल्या नित्याचा अनुभवातला दृष्टांत आहे. दृष्टांत असा आहे, निदेचे नाही पण निमाल्याही जागेपण, अशी जे का नेण कोणी न होऊनी जैसे. काय म्हणतात ना, निदेचे नाही पण
निद म्हणजे निद्रा, निद्रेचे नाही पण. निमालिया ही, निमाली म्हणजे नाहीशी झाली. निमालिया ही जागेपण, झोप गेली की जागे होतो ना, पण जागेपण येत. अशी जे का नेणं कोणी न होऊन जैसे. आता या शेवटच्या 2 ओळींमध्ये ज्ञानोबा आपल्याला असं सांगायले की आपण एखाद्या वेळेला खूप गाढ झोपलेले असतो. आपलं उदाहरण घेतलंय त्यांनी माणसाचं. आपल्याला खूप गाढ झोप लागते आणि झोप संपल्याबरोबर आपण उठून बसतो. तो काळ झोप संपण्याचा आणि जागृती येण्याचा जो थोडासा काळ आहे, त्या मधल्या काळामध्ये अर्धवट झोप राहते आणि अर्धवट जाग राहते, असं ज्ञानोबा सांगून राहिले. ही जी अर्धवट अवस्था आहे आपली झोपेतून जागृतीत जाण्याची, झोपेतून जागृतीमध्ये जात असताना ती झोप हळूहळू नाहीशी होते. हळूहळू त्या झोपेचं जे वातावरण आहे, त्या झोपेचं जे अज्ञान आहे, ते हळूहळू कमी व्हायला लागतं आणि मग जागृती यायला लागते आणि जागृतीचं ज्ञान व्हायला लागतं. जागृती ही ज्ञानाची अवस्था आहे जगातल्या, जगाचं ज्ञान बरं. आणि निद्रा ही अज्ञानाची अवस्था आहे. 2 अवस्था आम्ही एकदा अशा होऊन संपतो. झोपतो, अज्ञान भोगतो आणि उठलो की ज्ञानाला पाहतो. तेव्हा ज्ञान आणि अज्ञान अशा 2 अवस्थांमध्ये आम्ही तो जागृतीचा आणि निद्रेचा अनुभव घेतो. आता ज्ञान आपल्याला असं सांगेल या ओळीमध्ये की निद्रेचे नाही पण, निद्रा नाहीशी झाली. निमालिया ही जागेपणा, ती निमाली म्हणजे नाहीशी झाली आणि जागेपण आलं. पण ते म्हणतात अशी जी, परंतु त्या निद्रेचा जो थोडासा अज्ञानाचा भाव आहे तो शिल्लक राहतो. थोडीशी आळस म्हणा, काही म्हणा, कसं तरी असतं आपल्या आग्नामध्ये. त्या वेळेला पूर्ण जागृती येत नाही. उठल्याबरोबर पूर्ण जागृती नाही, थोडीशी निद्रा आणि थोडी जागृती असा मिश्रणाचा भाग येतो, जागृती आणि निद्रेचा. त्यामुळे झोप आणि निद्रा यांचा थोडा मिश्रणाचा तो भाव असल्यामुळं त्यावेळेला धड आपल्याला पूर्ण जागही आलेली नाही आणि पूर्ण झोपही गेलेली नाही, अशी आपल्याला अवस्था असते. अनुभवा तुम्ही आता तर बघा. ते म्हणतात तेव्हा निद्रा किंवा जागृती या दोन्ही वाचून जे जागेपण आहे, आता पुढे मग आपण काय होतो, पुढे ती निद्रा संपून गेली, तो तेवढाच 1-2 क्षण फक्त निद्रा आणि जागृतीचा एकत्र असलेला एकच क्षण असतो, 1-2 क्षण, तो तेवढा निघून गेला की मग आपण पुणे जागृत होऊन जातो. आणि मग पुणे जागृत झालो की मग आम्ही निद्रेला विसरून जातो, जागृती येते. बर, तेव्हा हा जो जागृतीचा अनुभव आहे पुढचा आपल्याला, तो शुद्ध असा जागेपणाचा अनुभव आहे. तिथं ती निद्रेची जी थोडीशी अज्ञानाची स्थिती होती ती निघून गेलेली असते आणि ती निघून गेल्यामुळं मग आम्हाला थोडी जागृती होऊन जाग येता येता पूर्ण जाग होऊन जाते. ज्ञानोबा आपल्याला यातून हे सांगू इच्छितात की आपल्या जीवनामध्ये, आपल्या या देहामध्ये हा जो आत्मराज आहे, त्या आत्मराजाचं दर्शन होण्यासाठी हे जगाचं अज्ञान आणि जगाचं ज्ञान
हे दोनच आपल्याला प्रतिबंध आहेत बरं. कारण हे ज्याला ज्ञान आणि जागृतीचं ज्ञान म्हणतो ते ज्ञान, आणि निद्रेमध्ये जे सगळं विसरून जाणं जे अज्ञान आहे ते अज्ञान. या ज्ञान आणि अज्ञान या दोन अशा गोष्टी आहेत की या गोष्टींनी आम्हाला आत्म्याकडे लवकर जाता येत नाही. तुम्ही म्हणाल बुवा हे कसं का, आता आम्हाला तर जाग व्हावंच लागेल, आम्हाला तर झोपावंच लागेल. म्हणून योगी लोक जे असतात ते समाधीत जातात, ते झोपेत जात नाही. समाधी ही सुद्धा निद्रेसारखीच अवस्था आहे, परंतु त्या निद्रेमध्ये जागृती आहे. समाधी ही निद्रेची अवस्था नाही, जागृतीची अवस्था आहे. आणि म्हणून समाधीमध्ये आत्मज्ञानाकडे मनुष्याला जाता येतं, झोपेमधून जाता येणार नाही. झोपेमधून जाता येईल आपल्याला आत्म्याकडे? आपल्याला आपला देह माहिती नाही, कुठे आपण कसं पडलेलो, काय चाललं. तात्पर्य असं की जागृती आणि निद्रा हे जे जगातले दोन अनुभव आपण घेतो नेहमी दररोज, हाच मोठा अडथळा आहे आपल्याला आत्म्याकडे जाण्यासाठी. आणि हा अनुभव आपल्याला टाळायचा असेल, ही जागृती आणि ही निद्रा, हे जागेपण आणि हे अज्ञान, हे जर आपल्याला सोडायचं असेल तर आपल्याला समाधी प्राप्त करावी लागेल, साधना करावी लागेल. तुम्हाला साधनेने समाधी प्राप्त करावी लागेल. समाधीने मग तुम्हाला ते आत्मचैतन्य तुम्हाला प्रकट होऊन जाईल. त्याशिवाय हे अज्ञान, रात्रीचं झोपेचं अज्ञान तुम्हाला कधीही आत्म्याकडे जाऊ देणार नाही. असं कधीच ऐकण्यात नाही की एखादा मनुष्य झोपेमध्ये आत्म्या स्थितीमध्ये गेला, असं कधी होईल का? हा, समाधीमध्ये तो गेल्यानंतर मग आत्मस्थितीत जातो, हे खरंय. म्हणून ही जी निद्रा आणि जागृती ह्या ज्या दोन अवस्था आहेत आपल्याला जगातल्या, या आपल्याला दररोजच्या असल्यामुळं या अवस्थामधून आपल्याला जास्तीत जास्त वेळ काढून जागृतीच्या अवस्थेमध्ये साधना आणि निद्रेच्या अवस्थेमध्ये समाधी असं जर साधलं तर आपल्याला लवकर त्या आत्मराजाकडे जाता येईल. काय करायचे, हा जो दिवसाचा वेळ जागृतीचा वेळ असतो ना, तो आपण इतर कर्मामध्ये घालवतो, अनेक गोष्टीमध्ये आपला वेळ जातो. तो सगळा वेळ साधने जायला पाहिजे. आणि मग ती जी निद्रा आहे ना, त्यावेळेला समाधी लागली पाहिजे. म्हणजे निद्राही नाही आणि जागृतीही नाही. जागृतीचा अनुभव साधना झाला आणि निद्रेचा अनुभव समाधी झाली. अशी जर काही अशी विशिष्ट अवस्था आपली प्राप्त झाली तर आपल्याला आत्मज्ञान प्राप्त व्हायला काही कठीण जाणार नाही. किती कठीण आहे, एका सोपं काम नाही, सोपं नाहीये. परंतु आपली साधनाच मुळे अशी काही दैवी आहे, ती कुंडली शक्ती, त्या आत्म्याची शक्ती असल्यामुळे ती आपल्याला रात्रंदिवस कार्यरत राहते. आपण जरी झोपेत असलो ना तरी शक्ती कार्य करत राहते झोपेत. अशी आपली साधना आहे. म्हणून आपल्या साधनेचा आपण नेहमी अंगीकार करावा आणि साधना करत जावं असं ज्ञानोबांना वाटतं. तेव्हा ही जी 41वी ओवी आहे, त्या 41व्या ओवीमध्ये निद्रा आणि जागृती या दोन्ही वाचून जो जागेपणा असतो स्वतःचा, आता निद्रा आणि जागृती याच्याशिवाय जो जागेपणा, तो जागेपणा कोणता असणार आहे? ती आत्मजागृती आहे, ती समाधीची जागृती असली पाहिजे तरच ते शक्य आहे. तेव्हा अध्यात्म आपल्याला
हा त्यांचा अनुभव आता सांगतायत. आता पुढची मूवी फार सुंदर आहे, आणखी ती उद्या घेऊ आपण. सत्संगाची वेळ संपलेली आहे. आता 42 आणि 43 दोनच ओव्या राहिल्या फक्त या प्रकरणातल्या, म्हणजे एक प्रकरण आता संपलं. तेव्हा या प्रकरणाचा तुम्ही पुष्कळ लाभ घेतला, ऐकलं तुम्ही, फार बरं झालं. आता उद्याच्या 2 ओव्या संपल्यानंतर आपण तिसऱ्या 4थ्या 5व्या प्रकरणाकडे जाणार आहोत. आणि ते जे 5वं प्रकरण आहे ते तर फारच सुंदर आहे. की सच्चिदानंद पदत्रय विवरण. बरं, सच्चिद आनंद हे जे 3 पद आहे त्यांचं विवरण ज्ञानोबा आपल्याला सांगणार आहे. तेव्हा आपण हा अमृतानुभव अशा पद्धतीने चाललेला आहे, चालू ठेवा. आजच्या सत्संगाला विश्राम देऊया. हरि ओम सत्.